त्या मंदिरामध्ये दररोज राजा दर्शन करता जायचा। 4-5 वर्षाची मीराबाई सोबत आहे। राजानं कृष्णाचं दर्शन घेतलं की 4-5 वर्षाच्या मीराबाईनं सुद्धा दर्शन घ्यायचं। नवल वाटलं राजाला, कौतुक वाटलं। काय संस्कार आहेत माझ्या मुलीवर, काय माझी मुलगी गुणवान आहे, कौतुक वाटलं। आणि राजानं देवाच्या मूर्तीकडे तोंड केलं आणि राजाच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं, म्हणे देवाईचा करावा सांभाळ, हसे ते विल्हाळ मीराबाई। हसे ते विल्हाळ मीराबाई। देवा तुम्हीचा अंगीकार करा, तुम्हीचा स्वीकार करा। त्या दिवशीपासून सारखं मीराबाई भजन करू लागल्या। मीराबाईला वाटलं माझं कन्यादान माझ्या बापानं करून टाकलं। आणि कन्यादान करणं सगळ्यात मोठं जगातलं पुण्य। किती मोठं पुण्य आहे सांगू का? मी नाही सांगत, तुकोबाराय म्हणले ये समान। महाराज म्हणले एक कन्यादान देणं म्हणजे पृथ्वीदान दिले इतकं पुण्य। किती पुण्य? पृथ्वीदान दिले इतकं। मला वाटतं एखाद्या मुलीचा बाप गरीब असेल, असू दे गरीब, तो कधी सप्त्याला पट्टी देऊ शकत नाही, अन्नदान देऊ शकत नाही, भूदान देऊ शकत नाही। पण त्याच मुली आपल्या गरीब बापाच्या पदरात कन्यादानाचं पुण्य टाकल्याशिवाय राहत नाहीत, त्याला मुलगी म्हणतात। आणखीन समजा मला वाटतं जेवढी मुलगी बापावर प्रेम करती तेवढा मुलगा कधीच करत। तुम्ही आणखीन लक्षात घ्या, तुमची मुलगी बाहेर शिकायला असू द्या, तुमचा मुलगा बाहेर शिकायला असू द्या, ज्या ज्या वेळेस तुम्ही मुलाला फोन करता त्या वेळेस मुलगा एकच म्हणतो, बाबा मला पैसे पाठवून द्या। मुलीला फोन करा बरं, मुलगी एकच म्हणते, बाबा तुम्ही जेवण केलं का? म्हणजे मुलीचं लक्ष बापाच्या पोटाकडे असतं आणि मुलाचं लक्ष बापाच्या नोटाकडे असतं। कोण जास्त प्रेम करते? उतार वयामध्ये तुम्ही थकतान, तुम्हाला उठता येणार नाही, बसता येणार नाही, नाका तोंडात माशा जात्यात, त्यावेळेस तुमच्या जवळ सुद्धा कोणी येणार नाही। पण शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला जर मुलगी असेल ना, तीच मुलगी स्वतःचं घरदार संसार सोडून आपल्या पित्याची सेवा करायला आल्याशिवाय राहणार नाही, त्याला मुलगी म्हणतात। आणि त्याच मुलीला तुम्ही पोटात मारतात। महाराजाच्या पेक्षा दुर्दैव काय? एखाद्या वेळेस मुलानं तुम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं, खुशाल जा, तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी जाऊन राहा। तिची बिचारीची गरिबी परिस्थिती आहे, मोल मजुरी करील, कोणाची तर धुणी धुईल, भांडे घासील, पण आपल्या गरीब बापाला ती कधीच घराच्या बाहेर काढणार नाही, त्याला मुलगी म्हणतात। आणि त्या मुलीला जीवन जगू द्या महाराज। मी तर म्हणतो, माफी मागून बोलतो, आताच्या बायका पुतना राक्षसीनीपेक्षा बेकार आहेत। कारण तिनं बाहेरले मारले, ह्या पोटातलेच मारायला लागले, याच्यापेक्षा वाईट अवस्था कोणती आहे? तुम्ही फक्त या कीर्तनातून एकच वाक्य माय मावले घरी घेऊन जा, तुम्ही ज्या वेळेस तुमच्या आईच्या पोटात होतात त्यावेळेस तुम्ही मुलगीच होतात ना। मग तुमच्या आईनं जर हा निर्णय घेतला असता तर आज तुम्ही मंडपात दिसला नसतात। हे उपकार फक्त तुमच्या आईचे इथे ध्यानात ठेवा। अरे गर्भात असलेली मुलगी आईला प्रार्थना करते, आई अगं जगात तू सोडून मला दुसरं कोणीच नाही ग, फक्त मला जन्म घेऊ दे, फक्त मला जन्म घेऊ दे। तू जर मला जन्माला घातलंस आई, माझ्याच्यानं तुझे उपकार फिटणार नाही, पण उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करील आई, फक्त मला जन्म घेऊ दे। अरे कोण जाणे कोणा घडे उपासना, कालांतराने ती मुलगी कोण आहे तुमच्या पोटी तुम्हाला माहिती का? लता मंगेशकर होऊ शकते, कालांतराने कलेक्टर होऊ शकते, सावित्रीबाई कालांतराने होऊ शकते। तिचं कार्य काय, तिचं कर्तृत्व काय तुम्ही पाहिलंय का? मग हे पाप थांबवा महाराज। ती मुलगी प्रार्थना करते, आई सांग ना आई मला कोण वाचवणार,
शिकून शिकून मारिलं पाखरी होऊन शाळेतून आल्यावर काम करणार शाळेतून आल्यावर काम करणार तुझ्या जन्मासी मला कोण घालणार सांग ना आई मला कोण वाचवणार तुझ्या जन्मासी मला कोण घालणार ती मुलगी म्हणते आई आणखीन काय करीन राखी पौर्णिमेचा येईल दसरा माझ्या व्रताला राखा बांधीन दोन दोन कुंकवाचा टिळा कपाळी लावला तुझ्या जन्मासी मला कोण घालणार सांग ना आई मला कोण वाचवणार तुझ्या जन्मासी मला कोण घालणार म्हणून भगवतीला जन्म येऊ द्या विठाला आपल्याला मुलगा भावा पुरुषापेक्षा जास्त कोणाला वाटतंय माय मावलेल्या म्हणून तुमच्या हाताने जास्त पाप करते तुम्हाला सांगू का या जगात या देशात असे गाजलेले माणसं आहेत, त्याला एकही मुलगा नाही तरी ते आज समाधानी आहे जगात त्याची प्रसिद्धी नाव सांगू का तुम्हाला मला सांगा शरद पवार साहेबाला किती मुलं आहेत एक नाही गोपीनाथराव मुंडे साहेबाला किती मुलं होती एक नाही सुशील कुमार शिंदे साहेबाला किती मुलं आहेत एक नाही अशोकराव चव्हाण साहेबाला किती मुलं आहेत एक नाही मग तुमच्या आमच्यापाशी आहे काय काय आहे तुमच्यापाशी मुलगा होण्यासाठी तुम्ही एवढं पाप करतात मुलगा पाहिजे का ह्याला पेटवायला खायला पाहिजे म्हणून आज गुरुजीच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे आजच्या दिवशी संकल्प करा आमच्या हाताने कधी स्त्री भ्रूण हत्या होणार नाही हीच खरी भाव या कार्यक्रमाचा आदर्श तुमच्या जीवनामध्ये खरे महाराज विठाला विठाला मीराबाईला वाटलं माझं कन्यादान माझ्या वडिलांना केलं त्या दिवशीपासून सारखं मीराबाई भजन करू लागली
जागृती स्वप्ने पांडुरंग. सारखं सारखं भजन करायचं. बायकायनं भजन करू नये असं नाही, करावं भजन. एखादं जर कोणी म्हणत असेल बायकायला भजन करण्याचा अधिकार नाही, कीर्तन करण्याचा अधिकार नाही, लहान थोर आणि याची भट्ट्या अगोदर नारी आणि मग नराला हे अधिकार आहे, नारीला हे अधिकार आहे, म्हणून भजन करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. भजन करीत जात जा. आपल्या खेडेगावातल्या बायका भजन करीत नाहीत असं नाही, करत्यात, पण त्याच्या अभंग कोणत्याच गाठ्यात नसते. जोडी त्यात कुठून नाही. दिंडीच्या वाटत बघा तुम्ही बाया, माऊली दिंडीत येऊ द्या, माऊलीचा सवळा पाहू द्या. सवळा लय महाराज काय म्हणत्या. एक म्हातारी पुढे चालली, मग पाठी मागून चालवलं. एका म्हातारीनं भजन असं जोडलं, अरे अरे ठोबा तुझ्यात माझा मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. बरं इतक्या तरी गपचीप बसा. रेंगे महाराजाच्या पुढी म्हणाली, तुझी रे आठवण लई लई येते, म्हणून तुला मी मिस कॉल देवाचाही तुरे देव, माझा नंबर कर रे शिव. बाई इकडे तुमच्या एकदा पाया पोड द्या. रातभर पाकड काय नाही सापड. त्याला कुठं भजन म्हणतात का हो? अहो महाराज म्हणले, भजन ते मंगळवाणी नरका जाणे तुकेला, नरका जाणे तुकेला, नरका जाणे तुकेला. तैसा बोल रामकृष्ण. आमच्या मीराबाई भजन करायच्या, गोड भजन करायचं हो. पग्गा घुंगर बांध मीरा नाची रे, पग्गा घुंगर बांध मीरा नाची रे. पायात घुंगर बांधायचे, नाचून भजन करायचं. गावातली लोक निंदा करू लागली. अहो म्हणली वेडी झाली, पागल झाली. आणि कारण जगाचा नियम आहे महाराज, तुम्ही ज्या ज्या वेळेस या जगामध्ये चांगलं कार्य करता त्यावेळेस तुमची या जगामध्ये जास्त निंदा होईल, हे ध्यानात ठेवा. म्हणून चांगल्या माणसानं कधी थांबायचं नाही. लोक अपवादाला बघून कधीच घाबरून जायचं नाही. कारण चांगल्याची लोक निंदा करते. ज्या झाडाला फळं जास्त असते त्याला दगड जास्त लोक मारत असतात. म्हणून सहन केलं पाहिजे. सहन. सब प्रकार बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे, हंसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. म्हणून निंदा करणारा कोणीतरी माणूस पाहिजे, आपल्याला वाईट म्हणणारा कोणीतरी माणूस पाहिजे. कारण निंदा करणारा माणूस जेवढे आपल्यावर उपकार करतो तेवढे उपकार मला वाटते जगात कोणी करू शकत नाही. किती उपकार करतो सांगता. आपली निंदा करून आपलं सगळं पाप तो स्वतःच्या डोक्यावर घेतो, स्वतः नरकात जातो आणि आपल्याला स्वर्गात पाठवतो. एवढे उपकार कोणी करील का? म्हणून तर महाराज म्हणले, निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात, बरोबर आहे का? जिल्ह्यात, तालुक्यात, गावात सुद्धा नाही असावे. एवढा मोठा फायदा आहे. अहो एखाद्या गुरुनं जर शिष्याकडे कपडे धुवायला दिले तिथे साबण मागते, तेच कपडे धोव्याकडे दिले तर पैसे मागताय. पण निंदक नावाचा माणूस पैसे घेत नाही, साबण घेत नाही.
खळ फार आम्हा दयाचे उपकार करीती पातकाची धुनी मोल न घेता सावनी. मीराबाईची निंदा लोक करू लागले. तुका म्हणे हसे जन नाही कान तय ठाई भजन बंद केलं नाही. राजाला वाटलं आपल्या मुलीचं आता लग्न लावून द्यावं. राजा राजपुत्र पाहण्याकरता गेला. मीराबाई घरी भजन करून आल्या. मीराबाईनं प्रश्न विचारला, बाबा कुठं गेलतात? अगं मीरा, लग्न करायचंय तुझं. बाबा पुनर्विवाह करणार आहेत का माझा? म्हणजे लग्न झालं 8वा तो दिवस. मला कृष्णाच्या मंदिरात तुम्ही नेलं आणि देवाच्या समोर शब्द दिला म्हणे देवाईचा करावा सांभाळ. त्या दिवशीपासून मी पतीच्या स्वरूपामध्ये कृष्णाकडे पाहते. जीवनात दुसरा पती करू शकत नाही. बाबा एखाद्या मुलासोबत तुम्ही लग्न लावून देणार, एक दिवस तो मुलगा मरणार, आयुष्यभर मला कुंकू पुसून रडत बसावं लागणार. त्यापेक्षा जीवनात मी एकच पती असा पाहिलाय, त्याच्यासोबत लग्न केल्याच्या नंतर एका जन्मात काय जन्मोजन्मी मला विधवा व्हायचं कामच नाही. आई से बड़े को क्यों जन्मे और मर जाए पर मेरे जुड़वा मर हो जाए मेरे जुड़वा मर हो जाए. म्हणून बाबा त्या देवानं माझा अंगीकार केलाय. प्रेम केला से माझा अंगीकार नकद विषाचा प्याला दिला. विष का प्याला राजाजीने भेजा पिबत पिबत मीरा हसी रे. अहो विष प्राशन करण्यापर्यंत वेळ आली, पण तिला भीती वाटली का? चिंता वाटली का? नाही वाटली महाराज. डोळ्यात पाणी आलं आणि देवानं तिला विचारलं, मीरा काहे तेरी आँखियों में पानी, काहे तेरी आँखियों में पानी, प्रेम दीवानी मीरा कृष्ण दीवानी, सबके लिए मैं मुरली बजाऊं, नाच नाच सारे जग को नचाऊं, सिर्फ राधा नहीं है मेरी राधा नहीं है मेरी रानी, प्रेम दीवानी मेरा कृष्ण दीवानी. विश्वासन केला पण परिणाम मीराबाईवर नाही झाला. हो नाही बाधा झाली तयाची ते तुझा काळीझर झाली. काळीझर का? संकट आलं होतं मीराबाईवर. विष प्राशन करण्याची वेळ आली, पण ते संकट देवानं स्वतःच्या अंगावर घेतलं. धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे का? जीव घेण्याची वेळ जरी आली तरी मीराबाईची निष्ठा देवावरची कमी झाली नाही. म्हणून तुकोबारायनं वर्णन केलं पहिल्या चरणी.
महाराज. तो कोणत्या जातीत जन्माला आला, कोणत्या पंथाचा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, हे देव कधीच बघत नाही. देवाजवळ जातीचा संबंध नसते. तुका म्हणे नाही जाती सवे का भेक, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, किंवा यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे याती अन होकात याची भलती प्रमाण तुकोबारायचे. म्हणून तुकोबारायला परमार्थात जातीवाद करणाऱ्या माणसाची अतिशय चीड आहे. महाराज सांगतात एवढं सांगून जर एखादा नालायक माणूस ऐकत नसेल आणि एखाद्या वारकऱ्याची जात विचारित असेल तर त्याला कुंभी पाकनात जावं लागतं. वैष्णवाची याती वाणी जो आपण भोगी तो जात पाहण्यासाठी शास्त्रामध्ये एके ठिकाणी परवानगी. आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना 100% जात पाहिली पाहिजे. कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, हे तिथं पाहिलं पाहिजे. परमार्थात काही संबंध नाही. या मंडपात बसल्याच्या नंतर तुम्ही आम्ही एक आहे, ते माझे सोयीरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाची. जातीचा संबंध नाही. आता हे शिक्षक विद्यार्थ्याला शिकवत असताना जातीवाद करतात का? हे कोण्या जातीचं आहे ते नाही महाराज. अरे इथं आल्याच्या नंतर तुम्ही आम्ही सगळे एकच आहे आणि आपण कोणत्या जातीचे, तुम्ही किती चांगलं वागतात याच्यावरून कळत आहे तुम्ही किती चांगल्या जातीचे. लक्षात येते का माझं बोलणं? कर्तृत्वानं जात ठरत असते म्हणून जात तिला म्हणत असते. जात असते ती इज्जत असते आणि जात असते ती इज्जत असते. पुन्हा एकदा ऐका. जात असती ती इज्जत असती, जात असती ती इज्जत असती. आम्ही जाऊ का घरला? गावात तुम्हाला किती इज्जत आहे त्याच्या तुमची जात कळती. तुम्ही कुठं जन्माला आहे, तुम्हाला किती इज्जत आहे त्याच्यावर तुमची जात कळती. जुना शब्द आहे खानदान. काय शब्द आहे? खानदान. तुम्ही